चला पंच सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. चला स्टंप 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 द्यायचा का? अंबर पंच स्टंप पाहिजे का? चला मॅचला मात्र सुरुवात करायची लगेच. आपण सेमीफायनल क्रमांक 1 चा थरार आपण अनुभवतोय तो म्हणजे एका बाजूला आपण जर पाहिलं तर यंगस्टर 11 छिद्रकवाडी संघ चौथा सामना लगातार खेळणं मुश्किल नाही तर नामुमकिन आहे. आणि थोडासा वेळ मिळाला 10 मिनिटाचा का होईना ब्रेक त्यांना मिळालाय, त्यामुळे पुन्हा एकदा रिचार्ज होऊन ते आले असतील. आणि आपण जर पाहिलं ना तर विचार केला त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाचा तर आज भन्नाट अशा लक फॅक्टर त्यांच्या सोबत आहे. काय ती रनिंग आदर्श पाहायला मिळाली, फ्रेश लेग्स आदर्श पाहायला मिळाले. चला मॅच चालू करून घ्या पंच. कुंभार सर मॅच लगेचच चालू करून घ्या. कुंभार सर आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची कुंभार सर, त्यामुळे थोडासा स्पीडअप घ्या. नवीनच बॉल आहे तो, नवीनच बॉल आहे सर, नवीन बॉल आहे. मॅच चालू करा, मॅच चालू करा, नवीन बॉल आहे तो. यश मित्रा वेळ नका घेऊ, कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण वेळ घेतला होता, त्यामुळे आता ही वेळ आली आहे, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेवा. अन्यथा फायनल कमी ओव्हरची खेळावी लागेल यार मित्रांनो आपल्याला, यार ते आपल्याला पाहिजे नकोय. 5 वाजले त्यामुळे थोडासा स्पीडअप करा. फायनल आपल्याला देखील 4-4 ओव्हरची कव्हर करायची आहे. घड्याळात टाइम लागलाय 4 वाजून 51 मिनिटं. सेमीफायनलचा पहिला चेंडू, पहिला चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. आणि यस 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. पहिल्या चेंडूवर 1 फॉर दी ओव्हर. क्षेत्रात 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. क्लासिकल क्लासिकल नो बॉल आणि त्याच्यावर मात्र गोशाकी क्षेत्रात 1 धाव एका चौका आहे. माझं चौका म्हणजे 5 धावा या चेंडूवर, 5 धावा आहेत आणि फ्री हिटची संधी. यास आमच्या ऑफिशियल जीटीसी लाईव्हच्या ऑफिशियल पा त्यांचा देखील कटाक्ष नजर पा. अथर्वने जिथे मॅच सोडली होती, वा बाई वा, सूर्य कसा फटका षटकाराला. आपण जर पाहिलं तर पाटण तालुक्याचा अजिंक्य रहाणे याला नाव देण्यात आलंय. आणि सप्तमिंद केशरी राजू कंक यांनी देखील या खेळाडूचं कौतुक केलं होतं पीटीपीएल ला. मॅन ऑफ द सिरीज ज्यावेळेस राजूला झाला होता त्याला आम्ही प्रश्न केला होता की पाटण तालुक्यातील असा कोणता खेळाडू आहे जोची बॅटिंग तुला या खास इम्प्रेस केलं. त्याच्यामध्ये अथर्वचं नाव त्याने घेतलं होतं आणि तोच अथर्व यादव सध्याला मैदानाच्या आतमध्ये. थोडासा स्पीडअप ठेवायचा दोन्ही संघांना सांगण्यात येत आहे. कॅचची संधी आहे, उलटा धावतोय, पळतोय, मात्र चेंडू जिंकेल रेस, खेळाडू जिंकेल रेस, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता एकेरीला दुहेरीत कन्वर्ट केलंय आणि दुहेरीला तिहेरीत कन्वर्ट करेल का थांबवून ठेवलंय. ती मूर्ती 11 सलतेवाडी.
26 धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महागडे षटक. सेमीफायनल मध्ये असा परफॉर्मन्स पाहायला मिळाला ना अथर्वचा. नक्कीच असं वाटतंय की फायनल मध्ये सलतेवाडीवर धलक देतील की काय. मात्र तेजस सांगेल मी आहे, पहिल्या इनिंग मध्ये तू मला मारलेस, दुसऱ्या ओव्हर मध्ये मी तुझ्या गोलंदाजांना मारणार असं दाखवतोय. कारण पहिल्या 3 मॅच मध्ये काय सूर्य कसा परफॉर्मन्स करत तेजसने आपल्या संघाला कॅप्टन्सी नॉक खेळत तेजसने इथपर्यंत घेऊन आला आपल्या संघाला. वा 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 वाव, समालोचन कक्षाला मानवंदना. फलंदाज यश एक यंग टॅलेंट सारा 11 चाळकेवाडी संघाचा. या आधी आपण पाहिलं तर सारा 11 चाळकेवाडी या संघाचा जर आपण विचार केला ना तर यशचे वडील त्या संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळले. आता मात्र आपल्या पुत्राला संधी दिली आहे आणि पुत्राला सांगतात, पुत्राच्या खांद्यावर हात ठेवला, मी जास्त खेळलो, आता तुझी बारी, भरपूर खेळ, असंच नाव रोशन कर, आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव तू रोशन कर असं सांगितलं. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून यश मात्र सहारा 11 चाळकेवाडी या संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. वा, स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न. कॅचचा प्रयत्न जरूर आहे आणि सूर्य कसा झेल. बॅकअपला नितीन पाल लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला डीप मध्ये धावत गेला. वा बाय वा, याला म्हणतात बॅकअप, याला म्हणतात खेळ, याला म्हणतात आपल्या सहकार्याच्या पाठीवर थाप देणं. आणि पाहिलं तर तेजसने या संघाला बांधून ठेवलं. यंगस्टार 11 सिद्रुकवाडी संघ आपल्याच तालुक्यात नव्हे तर बाहेरील तालुक्यात देखील जाऊन हा खेळाडू हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज महेश. सकाळच्या सत्रामध्ये महेशने कुठेतरी अनुपस्थिती दाखवली होती, मात्र आता दुपारच्या सत्रामध्ये फायनल खेळण्यासाठी अवेलेबल आहे. 1 डाऊनचा खेळाडू, आघाडीचा खेळाडू येतो नेहमी महेश. मात्र महेशने सांगितलं सकाळपासून यश चाललाय, यशला खेळू दे. आणि टाळ्यांमध्ये कळकळाट होता. स्वागत केलं ते नवीन फलंदाज महेश. सकाळच्या सत्राला कुठेतरी अवेलेबल नव्हता आणि आज आता मात्र अवेलेबल आहे सेमीफायनल साठी. फुल टॉस पाठीचा चेंडू, त्याच्यावर मात्र फुलटॉस वसूल केलाय का महेशने. 2 खेळाडूंना बेधून चिरून चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार, चौकार आणि चौकार. येस, आपण जर पाहिलं तर दुश्मनीचा आकडा आणि लग्न जुळवायचा आकडा 36 धावा. 36 धावा झाल्या धावसंख्येवर. लग्नासाठी गुण जुळवायला लागतात 36 आणि 30 धावसंख्या 36 सध्याच्या घडीला धावसंख्येवर पाहायला मिळते. सहारा 11 चाळकेवाडी, ज्या ज्या वेळेस सहारा 11 चाळकेवाडीचा नंबर लागतो ना त्या वेळेस सहारा 11 चाळकेवाडी इन्फॉर्म आपल्याला पाहायला मिळते. वा बाई वा,
सुरेख देखना ला जवाब असा फटका आपण पाहतोय तो म्हणजेच डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अथर्वच्या बॅट मधून येतोय क्लासिकल फटका क्लासिकल अजिंक्य रहाणे आपल्याला पाहायला मिळतोय पाटण तालुक्याचा अजिंक्य रहाणे म्हणून ज्याला उपाधी देण्यात आली तोच अजिंक्य रहाणे सध्याच्या घडीला खेळताना सहारा 11 चायकेवाडी संघाचा आणि नंतर फायनल आपण जर पाहिला तर सलतेवाडीचा अँड्रे रसल म्हणजेच हरीश सलते आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. पंचांकडे अपील केली अपील फेटाळली आहे. चला सामना हलता जुलता ठेवायचा मित्रांनो. घाई करायची आहे. फायनल जर आपल्याला 4 ओव्हरची खेळायची ना तर थोडीशी घाई करा. फायनल 4 ओव्हरची खेळायची असेल तर घाई करा. फायनल जर 4 ओव्हरची खेळायची असेल ना तर थोडीशी घाई करावी लागणार आहे आपल्याला. आज काय बॉल घालवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेस का अथर्व? बॉल घालवायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेस का आज? काय काय खाऊन कायला यार हा क्लासिकल फटके मारतो यार. खरंच षटकार पाल्यात आला की त्याला टप्प्यात आला की कार्यक्रम करणं कशाला म्हणतात ना हे अथर्व दाखवून देतो यार. क्लासिकल फटका डगआउट मधून इशारा येतोय. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत या ओव्हर मधील. 3 मध्ये तरी 1-2 तरी येऊ दे मोठे. व्हाईट बॉल. यस कुंभार सरांचा इशारा व्हाईट बॉल. यस पंचावळतील व्हाईट बॉलचा इशारा. भरपूर स्कोर कंटिन्यू 4थी मॅच खेळतायत यंग स्टार 11 सद्रुकवाडी संघ. मात्र स्कोर भरपूर झालाय पण टेन्शन नका घेऊ मित्रांनो. तेजस सांगेल टेन्शन नका घेऊ मित्रांनो. मी आहे मी मारू शकतो कारण या आधीच्या मॅच मध्ये देखील माझ्या बॅट मधून फटका आल्यात. वा मागचा पाय वाकवला आणि अथर्वच्या बॅट मधून आलाय हा क्लासिकल षटकार. आणि अथर्व पाहिलं तर आमचे ऑफिशियल जीटीसी लाईव्हचे त्यांच्याकडून आमच्याकडे माहिती पोहोचेल. अथर्व वैयक्तिक खेळतोय. यश नाही अथर्व. यस आमचे हरिदादा सलते बॅट पाहत आहेत. बेस्ट बॅट्समॅनची पुन्हा क्लासिकल अथर्व यार काय यार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच तब्बल या शतकातील सर्वोच्च धावसंख्या म्हणजेच 62 रन्स 62 धावा. वा बाई वा जोरदार टाळ्या जाऊ द्या. दत्तकृपा चषक 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. वा बाई वा फुलटा चेंडू. शेवटच्या चेंडूवर तरी विकेट मिळेल का? नाही मिळणार. षटकार आलाय पंचांची बॅट. साई केसा साई 12 साई 18 साई चौक 24 अशी धावसंख्या अथर्वच्या बॅट मधून पाहायला मिळाली. याचा अथर्वचा जर विचार केला ना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवायचा चान्स देखील त्याच्याकडे आहे. 10 रन दूर आहे आपल्या या सीझन मधील दुसऱ्या अर्धशतकापासून. 10 रन दूर अथर्व. मात्र बॉल शिल्लक आहेत 6. मारू शकतो. चान्स आहे संधी आहे. महेशला मात्र त्याला स्ट्राईक द्यावी लागेल. सिंगल दिलाय अथर्वला. सेन्सेबल क्रिकेट महेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता येणारे 5 चेंडू आणि अथर्वला पाहिजे 10 अर्धशतकासाठी वैयक्तिक अर्धशतकासाठी.
40 धावांवर खेळतोय 9 चेंडू 40 धावांची बरदार खेळी अथर्व कॅप्टन्सी नॉक. एका बाजूने तेजस वन साइड खेळतोय तर दुसऱ्या बाजूने अथर्व वन साइड खेळताना पाहायला मिळतोय. एक धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्नाची त्याची चपळाई हरणाची गती. महेश 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 1 2 3 3 3 3 3 धावा 3 रन गेले बाळा. स्कोर काय 72 धावा. 72 धावा म्हणजे या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत. अजून देखील पाहिलं आपण तर चेंडू शिल्लक आहेत. बॉल किती बाकी 4 बाकी ना. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. वाईट बॉल येस थोडासा आपण स्कोरबोर्ड मध्ये चेंज केलाय कारण आता स्ट्राईकला आहे अथर्व. आणि मित्रांनो अथर्व 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 बॅट उंचवायची अथर्व कारण 13 चेंडू आणि 54 धावांची खेळी अथर्वच्या माध्यमातून झाले. अथर्व बॅट उंचव मित्रा. अर्धशतक झालंय या सीझन मधील दुसरं तुझं. कॉंग्रॅच्युलेशन अथर्व. याआधी बॅट कॅमेराला मानवंदना द्यायची अथर्व आणि एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. या सीझन मधील दुसरं अर्धशतक अथर्वच्या नावावर. पहिलं अर्धशतक पाहिलं तर 19 चेंडू मध्ये आलं होतं आणि आताचं अर्धशतक 14 बॉल मध्ये अर्धशतक. वा भाई वा. 14 चेंडू 54 धावांची बरदार खेळी अथर्वच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्लासिकल अथर्व आपल्याला आज पाहायला मिळाला. अथर्व आउट झाला आणि आता करण आला. विघ्नेश विघ्नेश चला थोडीशी घाई करा. 73 धावा आतापर्यंत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 73 धावा धावसंख्येवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 2 चेंडूचा खेळ आणि 80 धावांचा मस्करवाडीचा रेकॉर्ड मोडेल का हा संघ. विकेट मिळेल का. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. चला चला शेवटच्या चेंडूसाठी लगेचच बॅट्समन मैदानात पाठवा. विघ्नेश आउट झाला. 2 रन घ्या. तिसरा लावला. हा विघ्नेश स्ट्राईक लावला. शेवटचा चेंडू वाईट आणि +1 म्हणजे 2 धावा घ्या. 2 धावांनी आमचे ऑपरेटर जीटीसी लाईव्ह चे आमच्यापर्यंत स्कोर अपडेट पोहोचवतील 77. आणि शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे आणि 80 धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी देखील आहे. महेश षटकार मारेल का. चौकार मारेल का. चौकार मारेल का. मारलाय. 77 + 4 म्हणजे 81 धावा झाल्यात आणि आपल्या असोसिएशन मधील 4 ओव्हर मधील सर्वोच्च धावसंख्या मारणारा संघ ठरलाय तो म्हणजे सहारा 11 चाळकेवाडी. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या सहारा 11 चाळकेवाडी संघासाठी कारण याआधी हा रेकॉर्ड जर पाहिला ना आपण मस्करवाडी 11 नंबर 1 या संघाच्या नावावर होता आणि तो रेकॉर्ड आता आपल्या नावावर केलाय तो म्हणजेच सहारा 11 चाळकेवाडी या संघाने. आणि याच्यामध्ये मोलाचं योगदान कुणाचं असेल ना तर ते म्हणजे कॅप्टन अथर्वच यादवचं असेल.
15 चेंडू आणि 57 धावांची भरदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अथर्व यार तुझी ही 50 धावांची अर्धशतकी खेळी आमच्या DTC लाईव्हच्या चॅनलवर तुला पाहायला मिळेल. अर्धशतक या सीझन मधील दुसरं अर्धशतक तुझं आहे. दुसरं अर्धशतक या सीझन पर्यंत आतापर्यंत 2025-26च्या सीझन मध्ये आपण पाहिलं ना 4च अर्धशतक लागलेत. हे पाचवं होतं. पहिलं अथर्वनेच मारलं होतं, त्याच्यानंतर मनोजने मारलं, त्याच्यानंतर सदाने मारलं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आज अथर्वने मारलं. हे 4थं अर्धशतक आजच्या या 2025-26 टेनिस बॉल क्रिकेट पाटण तालुका एकवाडी एक संघामधील 4थं अर्धशतक म्हणजे या सीझन मधील अथर्वचं दुसरं आपल्याला पाहायला मिळालं. महाराज थोडंसं पळा, महाराज जरा घाई करा. चला बॅट्समन पाडा. चला चाळकेवाडी संघ यार अथर्व सकाळपासून आपण फार वेळ घेतल्यात राव. आपल्याला अजून 4 ओव्हरची एक मॅच खेळायची आहे. प्रवीण दादा महाराज ओ महाराज थोडंसं घाई करा ना दादा. अजून आपल्याला फायनल 4 ओव्हरची खेळवायची आहे. शेवट गोड झाला, चांगला झालाय. शेवट गोड आपल्याला करायचा. 4 ओव्हरची फायनल खेळायची. थोडंसं स्पीडअप ठेवा चाळकेवाडी संघ. सकाळच्या सत्रापासून आम्ही आपल्याला वारंवार सांगतोय, आमचा घसा गेला वरडून वरडून. थोडंसं सहकार्य करा, थोडंसं सहकार्य करा. सारा 11 चाळकेवाडी संघ आपल्याला विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. चला थोडंसं स्पीडअप करा. तेजस दादा चाळकेवाडी संघ आपल्याला वारंवार कॉल देण्यात येतोय. थोडंसं घाई करा.
16 धावा धावसंख्येवर पाहायला मिळतात. 82 धावांचा पाठलाग करतायत आणि 16 धावा धावसंख्येवर आतापर्यंत पाहायला मिळतात. 82 चा पाठलाग करताना 16 धावा धावसंख्येवर. चला थोडस स्पीडअप ठेवायचं आहे. वा बाई वा, सुरेख अशी गोलंदाजी अनुभवाचा भरणा असलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच शिवाजी शेळके, मॅन फ्रॉम चाळकेवाडी. 40+ हा खेळाडू शिवाजी चाळके. अनुभवाचा भरणा, अनेक वर्ष चाळकेवाडीसाठी क्रिकेट साठी वाहून दिलेला हा गोलंदाज शिवाजी चाळके आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं ना यंग टॅलेंट आपण पाहतोय ते म्हणजे तेजस, कॅप्टन आहे. कॅप्टनसी नॉक 3 मॅच मध्ये त्याचं पाहायला मिळालं होते. भन्नाट अशा फॉर्म मध्ये आहे सध्याच्या घडीला. या स्पर्धेतील नव्हे तर या असोसिएशन मधील या सीझन मधील 5वं अर्धशतक तेजसच्या बॅट मधून येईल का पाहावं लागेल. वेट अँड वॉच. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंड बॅट्समन तेजस आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. थोडीशी घाई करायचे पंच आपण देखील सांगायचं वारंवार, वेळ मात्र घेऊ नका, कारण आपल्याला फायनल ही 4 ओव्हरची खेळवायची आहे. वा बाई वा, सुरेख असा फटका, आर पार फरार, सीमारेषे पार षटकार. म्हटलं होतं ना तेजस भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या स्लॉट मध्ये तो देताना तर तो त्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही. पहा जशा तस सेमीफायनल कशी असावी तर अशी असावी. आलेल्या मान्यवरांचं पाहिलं ना मनोरंजन 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 करणारी ही सेमीफायनल. तोडीस तोड उत्तर मिळत आहे. एक तेरी एक मेरी. म्हटलं होतं ना अथर्वला, पहिल्या इनिंग मध्ये मित्रा तू मारतोयस, दुसऱ्या इनिंग मध्ये मी मारणार, मी तोडणार. अहो आप्पा, आमचा पॅटर्नच वेगळा आहे. आम्ही मारत नाही, आम्ही तोडतो आणि चेंडूला तोडलाय अक्षरशः तेजसने. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम खेळ, दुसऱ्या इनिंग मध्ये अप्रतिम खेळ, तिसऱ्या इनिंग मध्ये अप्रतिम खेळ आणि आता लगातारची 4थी इनिंग तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्वला जरूर ब्रेक मिळाला होता. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये अथर्व खेळून गेला होता, मात्र तेजस फ्रेश लेग्स आहेत त्याचे, लगातार सामने खेळत आलाय. वाह 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 वाह, काय क्लासिकल स्ट्रोक. पहा यंगस्टार सिद्धूकवाडी संघाच्या डगआउट मध्ये देखील आणि हॅट्रिक षटकार. आवडली असेल तर प्रेक्षक मायबाप टाळ्या होऊन जाऊ द्या. अथर्वने षटकार मारला तर टाळ्या झाल्या, आता तेजसने षटकार मारला तर का होऊ नये, कारण तोडीस तोड मुकाबला. या मुकाबल्याकडे तेजसच्या बॅटिंगकडे अथर्वच्या बॅटिंगकडे नक्कीच लक्ष लागलं असेल. ते म्हणजेच टीम 11 सलतेवाडीचं लक्ष नक्कीच लागलं असेल, कारण दोन्ही बाजूने प्रहार हल्ले प्रतिहल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ना भाई ना भीती, ओनली छत्रपती. छत्रपतींचा छावा, षटकार मारलाय भावा. पहा पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं ना तर चाळकेवाडी संघाचा 12वा खेळाडू जोश जल्लोष साजरा करत होता. आता मात्र सेकंड इनिंग मध्ये जशी तेजसची बॅट बोलतीये, सिद्धूकवाडी संघाचा 12वा खेळाडू बोलतोय वा तेजस वा, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच
42 धावा 42 42 धावा आणि आता 12 चेंडू मध्ये बनवायच्या ते म्हणजे 40 धावा. 12 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. 12-40 समीकरण. आता मात्र सेन्सेबल क्रिकेट खेळावं लागेल. 11 चेंडू आणि 36 धावांची खेळी केली आहे आणि दोन्ही 12व्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर पहा निराशा निराशा. मित्रांनो घाबरू नका, अजून देखील मॅच ऑन आहे, कारण 12 चेंडूचा खेळ झालाय, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. करण गोलंदाजी मार्कवर करण. 12 चेंडू मध्ये बनवायचे 40-42 झालेत. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कैलासला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. सिंगल काढून तेजसला स्ट्राईक द्यावी लागेल, कारण त्याची बॅट लागली. 11 मध्ये 33 खेळतोय. 11-36 खेळतोय तेजस. कैलासला फक्त स्ट्राईक द्यायचे मित्रा. मात्र म्हणतात ना, मी देखील थांबणार नाही, मी देखील थांबणार नाही. माझ्याकडे पावर आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि मी देखील खेळायला आलोय. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदल रहा है मैदान के अंदर, असं पाहायला मिळतंय. तू मारू शकतो बाबा, मी देखील मारू शकतो. विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्याकडे बघून मी देखील शिकलोय. मात्र यावेळेला संधी निर्माण केली आहे. 2 खेळाडू धावतायत. महेश दहा बत्तीची गरज. 50 धावा झालेत. सांघिक एका जोरदार टाळ्या होऊ द्या. चिद्रुकवाडी टाळ्या शिट्ट्या वाजू द्या मित्रांनो. 50 धावा झालेत. टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. चिद्रुकवाडी संघ अर्धक शतक झालंय आपल्या संघाचं. पुन्हा एकदा टॉपेज. आता मात्र संधी आहे. पुन्हा एकदा शिवाजी दादा धावतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्याची धाव नको. यस नो वेट. थांब 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 मित्रा, थांब थांब थांब. आता माझी वारी. पहिलं तू मारून घेतलं असं दाखवतोय आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन द्यावेच असताना डोकेदुखी असते दादांनो. सर तुम्हाला सांगतो डोकेदुखी असते हो खरंच गोलंदाजाला. गोलंदाजी करायची कुठल्या टप्प्यात करायची. गोलंदाज आपला भरकडतो. 1 षटकार लागला, 2 षटकार लागले, 3 षटकार लागले ना, गोलंदाजाला कळायचं काय नको असं होतं. गोलंदाजी म्हणत की मी कुठे टाकू चेंडू, त्याला कळत नाही. पाहूया काय घडेल. पंचांकडे दाद मागितली. पंच वळलेत. इट्स अ व्हाईट बॉल. चला स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. येस पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल दादांनो. सारा इलेव्हन चाळकेवाडी संघ पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. सिंगल कॅमेरा आहे त्यामुळे रिव्ह्यू त्यासाठी दिला जाणार नाही, इथून कळणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल आणि व्हाईटला देखील रिव्ह्यू नाहीये हे आपल्याला आपल्यापर्यंत माहिती कळवतो. आणि पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. सर आपला जो निर्णय असेल अंतिम निर्णय असेल, कारण सिंगल कॅमेरा इथून दिसणार नाही, त्यामुळे आपला जो ऑनफिल्ड निर्णय असेल तो निर्णय असेल असं आयोजकांचं म्हणणं आहे. आयोजकांचं म्हणणं आहे की सिंगल कॅमेरा आहे त्यामुळे इथून दिसणार नाही, त्यामुळे जो निर्णय असेल पंचांचा तो मात्र मान्य करावा लागेल. आयोजकांचा निर्णय दादा, अथर्व दादा, आयोजकांचा निर्णय. सिंगल कॅमेरा आहे. डबल कॅमेरा असता आम्ही लगेच रिव्ह्यू पंचांचा घेतला असता, आपली अपील आम्ही घेतली असती. मात्र सिंगल कॅमेरामध्ये एवढ्या लांबचं दिसत नाही. वा 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 क्लासिकल शॉट आपल्याला पाहायला मिळाला. तेजस 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 या स्पर्धेतील 5वं अर्धशतक लोडिंग. या स्पर्धेतील 5वं अर्धशतक लोडिंग आणि 12 चेंडू 42 धावांवर खेळतोय. 5वं अर्धशतक लोडिंग आहे या सीझनचं. टेनिस सीझन मधील 25-26च्या टेनिस सीझन मधील 5वं अर्धशतक लोडिंग आहे. 8 धावा दूर आहे तेजस अर्धशतकापासून. 12 चेंडू 42 धावांची बरदार खेळी तेजसच्या बॅट मधून.
पाहूया या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक त्याच्या बॅट मधून येईल का? अथर्वच्या बॅट मधून तर आलंय, तेजसच्या बॅट मधून येईल का? 8 धावा दूर आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. 43 वैयक्तिक 43 धावांवर पोहोचलाय तो म्हणजेच तेजस. म्हणजे 42 धावांवर अजून देखील खेळतोय. आता पाहिलं 7 चेंडू 23 ची गरज. 7-23 चा समीर टेन्शन मध्ये शिद्रुकवाडीचा. 12वा खेळाडू टेन्शन मध्ये सारा 11 चा केवाडीचा. मात्र चेहऱ्यावरचे स्माइल दोघांच्या हसू आहे. पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण केली. अथर्व मात्र चुकी करणार नाही. 5 चेंडू ठोकलाय. आम्ही देखील खेळायला आलोय, दाखवतोय. आता अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि मित्रांनो, कैलाची तरी खेळ आवडली असेल जोरदार टाळ्या. 5 चेंडू 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय 5 चेंडू मध्ये. कैलासच्या खेळीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सहा 23 ची गरज. 6-23 ची गरज. आता कोणता गोलंदाज असेल आपल्या भात्यातील बाहेर काढेल. 6-23 आणि पाहिलं ना तर पूर्वार्धामध्ये देखील चौथा गडी खेळायला आला होता सॅम. आणि आता उत्तरार्धामध्ये देखील वन डाऊन आलाय सॅम. म्हणजे दोन्हीचा तोलमान सेम चाललंय दोन्ही संघांचं. 6 चेंडू 23 ची गरज. यशवर जबाबदारी दिली आहे. 6-23 ची गरज. चला स्पीडअप ठेवा पंच, स्पीडअप ठेवा. फायनल 4 ओव्हरची खेळवायची आहे. थोडस स्पीडअप ठेवायला सांगा. एलिव्हेशन फसलंय. प्रवीण महाराज आहेत खाली. आणि जे अर्धशतक लोडिंग होतं ना, करण आहे. नक्कीच अथर्व मग तेजसची खेळ जर आवडली असेल ना मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 42 धावा. वा तेजस. 14 चेंडू, माफ करा 14 चेंडू याचा हात मिळवलाय. ही आहे खेळाडू होती, अथर्वने हात मिळवलाय. यस नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन. 5-23 चं समीकरण. अजून देखील मॅच दोलायमान अवस्थेत. एखाद दुसरा षटकार जर लागतोय ना, मॅच मध्ये कमबॅक करू शकते ती म्हणजेच यंग स्टार 11 शिद्रुकवाडी संघ. कारण बॉलरचा मॉरल डाऊन होतो षटकार आल्यानंतर. किती पाहिजे? चला आता मात्र सलतेवाडी संघ आपण तयार राहायचंय. हरीश दादा आपण तयार राहायचंय. सलतेवाडी आपण तयार राहायचंय. सलतेवाडी कॅप्टन आपण तयार राहायचं आपला स्क्वॉड घेऊन. याचा आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे. सलतेवाडी संघ आपल्याला शेवटचा बॉल असेल. सलतेवाडी संपूर्ण संघ समोर येऊ द्या.
चला शेवटचा चेंडू असेल आणि लगेचच कॅप्टन आपण सर्व स्क्वॉड घेऊन मैदानाच्या बाहेर लगेच यायचे. साराईलोन चाळकेवाडी अथर्व आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन लगेच मैदानाच्या दिशेने यायचं, कारण मैदानामध्ये आपल्याला टॉस करायला जायचंय, लगेच लाईन करून जायचंय मैदानात, त्यामुळे आपण लगेच मैदानाच्या बाहेर यायचंय. आणि या फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरतोय 6-11 चाळकेवाडी संघ. अथर्व चला लगेच लाईनअप करून घ्या महाराज. प्रवीण दादा लाईनअप करून घ्या, आपल्याला फायनल खेळायची आहे दादा.